कधी कधी वाटतं ना की हे जीवनच नको. जे ही धावपळ, ही पळापळ यामुळे जगणं अगदी असं असह्य होऊन जातं. वाटतं की संपवून टाकावं सर्व. पण थांबता तर येत नाही ना. कारण डोळ्यासमोर येतात आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक आणि या सर्वांचा एकच कॉमन प्रश्न, की तू सेटल कधी होणार आहेस? अरे तू कामाला कधी लागणार आहेस? असं ना की सांगून टाका वाटतं की अरे मी थकलोय, मी दमलोय. आता तरी मला माझ्या मनासारखं जगू द्या ना. पण पण सांगता येत नाही हो. मग एक चेहऱ्यावर एक गोड हसू आणावं लागतं आणि सांगावं लागतं की सेटल होईल लवकरच. शिक्षण चालू असताना सांगायचे की शिक्षण संपून कामाला लागलास की झालाच सेटल. कामाला लागल्यावर म्हणायचे की लग्न झालंस की झालाच सेटल. मग मुलं झाले की झालाच सेटल. मग घर, गाडी, बंगला, पैसा झालं की झालाच सेटल. सेटल, सेटल आणि सेटल. प्रत्येक वेळी वेळेनुसार या शब्दांचे अर्थ बदलत गेले. सेटल कधी कळलाच नाही या शब्दाचा अर्थ.